नमस्कार मंडळी. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. पण फक्त उत्सव साजरा करून, जय जयकार करून थांबलो तर त्याचा काही अर्थ नाही. खरा प्रश्न असा आहे, की स्वराज्य म्हणजे नेमकं काय? स्वराज्य म्हणजे फक्त राजा आपला असणे असं नाही. स्वराज्य म्हणजे प्रजेच्या हितासाठी चालणारं राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचा अर्थ होता, प्रजेवर अन्याय होणार नाही, स्त्रियांचा सन्मान राखला जाईल, शेतकऱ्यावर लुटमार होणार नाही आणि राजकर्ते स्वतःचा मालक नाही तर सेवक समजतील. महाराजांनी किल्ले जिंकले, लढाई केल्या, पण त्याचा उद्देश फक्त सत्ता नव्हता. त्यांचा उद्देश होता न्यायावर आधारित उभं राज्य करणं. पण आज आपला स्वतःचा प्रश्न विचारला हवा. आजचं राज्य खरंच स्वराज्य आहे का? आज निवडणुका होतात, सरकार बदलतात, पक्ष बदलतात. पण सामान्य माणसाच्या आयुष्यात खरोखर किती बदल होतो? भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकऱ्याच्या समस्या, प्रशासनातील अकार्यक्षमता या गोष्टी अजूनही आहेत. म्हणून आज स्वराज्याचा अर्थ फक्त राजकीय स्वातंत्र्य नाही. आज स्वराज्याचा अर्थ आहे जागृत नागरिक, जबाबदार प्रशासन आणि न्यायपूर्ण व्यवस्था. जर आपण फक्त उत्सव साजरे केले आणि महाराजांचे विचार विसरलो, तर फक्त आपण इतिहासाचा गौरव करतो, पण त्यातून काही शिकत नाही. म्हणून आजच्या दिवशी आपण फक्त जय शिवराज म्हणून नाही, तर स्वतःला विचारायला हवं, आपला आपण आपला स्वराज्य टिकवण्यासाठी काय करत आहोत? कारण खऱ्या अर्थाने स्वराज्य टिकवण्यासाठी राजकर्त्यांना नाही, तर जागृत नागरिकांना उभं राहावं लागतं.